सलगर वस्ती येथे 108 झाडं तोडण्यात आली होती। हे प्रकरण नवीन असतानाच सोलापूर SMT बस डेपोच्या कार्यालयाकडून जवळपास 15 ते 20 झाडं या ठिकाणी तोडलेले आहेत। आपण बघू शकता की मागचं हे कडुलिंबाचं झाड आहे, त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी झाड होतं आणि असे या ठिकाणी हे लाईन जे आहेत हे पूर्ण झाडांची लाईन होती। या तिथं आपण पिंपळ बघू शकताय, वड बघू शकताय, त्याच माध्यमातून अशोकाची झाडे या ठिकाणी होती, चिंचाची झाडे होती की ह्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी कोणत्याही पद्धतीची परमिशन न घेता स्वतःच्या मनमानी कारभारानुसार 15 ते 20 झाडं यांनी नाही का तोडण्यात आलेले आहेत। आणि त्याच पद्धतीने आम्ही नाही का संबंधित कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी विचारणा केली असता तर त्यांच्याकडे कोणत्याही पद्धतीची रीतसर परमिशन त्या लोकांनी घेतलेली नाही। व काल आम्ही आज संस्थेच्या वतीने आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे व त्यामध्ये निवेदन देऊन आम्ही स्वतः आयुक्त साहेबांनी व्हिजिट मारावी अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे, जेणेकरून जे दोषी आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात यावा। या ठिकाणी आपण बघू शकताय की जवळपास या लोकांनी मनमानी कारभारानुसार झाडांची कत्तल केलेली आहे, त्या ठिकाणी पण बघू शकता आपण। तर जे दोषी आहेत, ज्या अधिकारी आहेत, ज्यांचा यामध्ये सहभाग आहे त्यांच्यावर समिती गठीत करून त्यांच्यावर चौकशी लावून त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करावे अशी विनंती करतो। धन्यवाद।